श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने नक्की काय होतं. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच बघूया. बऱ्याच जणांना आपल्या घरामध्ये आंघोळ न करता स्वयंपाक करण्याची सवय असते, परंतु ही सवय अत्यंत चुकीची आहे. कारण ज्यावेळी तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक करता त्यावेळी तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आपल्या स्वयंपाकातून बनवलेल्या अन्नातून आपण ज्यांना अन्न देत आहोत म्हणजे आपल्याच कुटुंबातील जे कोणी व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा नकारात्मकता जात असते. आता सकाळी उठल्यानंतर लगेच आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊन बऱ्याच जणांना सवय असते की चहा घ्यायचा, पण हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. तसं पाहायला गेलं तर उठल्यानंतर आंघोळ करण्यासाठी अगदी 10 मिनिटांचाच कालावधी लागतो, परंतु ही जर सवय प्रत्येकाने स्वतःला लावून घेतली तर यामुळे आपण बऱ्याचशा आजारांपासून सुद्धा दूर राहू शकतो. आपल्या सर्वांना माहीत आहे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद लाभावेत यासाठी तरी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करताना आंघोळ करूनच प्रवेश केला पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही बिना आंघोळीचा स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करता अशा वेळी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातासुद्धा प्रसन्न राहत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे आजार म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी म्हणा, स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असेल तर तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी चांगल्या होत असतात. आपल्या कुटुंबातील सर्वांचंच आरोग्य चांगलं राहतं. सकाळी 10 मिनिटांचा वेळ देऊन आंघोळ झाल्यानंतर जर आपण स्वयंपाकघरामध्ये प्रवेश केला, आपल्या गॅस पेटवताना किंवा स्वयंपाकाला सुरुवात करताना आपण अन्नपूर्णा मातेचं स्मरण जरी केलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या स्वयंपाकामधून खूप सारी सकारात्मक ऊर्जा इतरांना देता येते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्वच्छ होऊन स्वच्छ नीटनेटकं आणि स्वच्छ कपडे घालून स्वयंपाक बनवाल त्यावेळी तुमचं मनसुद्धा शुद्ध असतं. कारण ज्यावेळी आपण आळसलेलं आंघोळ न करता स्वयंपाक बनवायला घेतो त्यावेळी आपलं मनसुद्धा कुठेतरी वेगळ्या विचारांमध्ये असतं. आपण फ्रेश होत नाही किंवा मग आपलं मन जे आहे ते फ्रेश होत नाही. याच्यामुळे नेहमी स्वयंपाक करताना तो आंघोळ झाल्यानंतरच करावा. चहा घ्यायचा असेल तरीसुद्धा तो शक्यतो आंघोळ झाल्यानंतरच करावा. कारण या ज्या गोष्टी आहे या आपल्या आरोग्यासोबतच आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम करत असतात. आपलं स्वयंपाकघर ज्या पद्धतीने आपलं देवघर महत्त्वाचं आहे किंवा देवघर आपण त्याला खूप चांगलं स्थान मानतो, आपल्या घरातील महत्त्वाचं स्थान मानतो, त्याच पद्धतीने आपलं स्वयंपाकघरसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र शुद्ध असं स्थान असतं. या पवित्र जागी आपण बिना आंघोळीचं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे कधीही स्वयंपाक करण्याच्या अगोदरच आंघोळ करावी आणि त्याच्यानंतरच स्वयंपाक बनवावा. बरेच जण जे आहेत ते रात्रीच्या वेळी स्वयंपाकाची भांडी तशीच ठेवतात आणि मग सकाळच्या वेळी ती भांडी जी आहेत ती घासून काढतात, पण हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करता त्यावेळी तुमचं स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ असायला हवं. जर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर तुमचं मनसुद्धा फ्रेश होतं आणि जे स्वच्छ स्वयंपाकघर बघून आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी वेगळाच हुरूप येतो. त्याच पद्धतीने आपण जर आपलं स्वतःचं नीटनेटकं आवरलेलं असेल, आंघोळ केलेली असेल तर आपल्यालासुद्धा सकारात्मक ऊर्जा मिळते. सकारात्मक गोष्टी, सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्यातून जो स्वयंपाक बनतो तो शुद्ध, सात्विक आणि चांगला बनतो. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्वांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. याच्यामुळे प्रत्येक गृहिणीने ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या स्वतःला ही सवय लावणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अशी सवय स्वतःला लावून घ्याल तर नक्कीच याचा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळेल आणि आयुष्यभर ही आपली चांगली सवय कधीच मोडणार नाही. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.